हरे राम हरे पुंडरी कवरदा अतिपात्र तरी ते माझ्या नावाने शुद्ध होता. एवढं या श्लोकाचा अर्थ. पुढे आपण बघू. आगा नावे घेता ओगटी ज्या मातीने शेवटी ही पाप जन्मले ते पाप दयाचे वाचे आला भोगी माझी जयाचे मन संकल्प माझी वा आपण आपल्या दृष्टिकोनातून बघायचं. माझं मला त्याच्याविषयी मी बोलतो तर त्याच्यात काय तुम्हाला जे कसं म्हणणार म्हणजे बोलायला काय माहिती आगा नावे घेता चांगलं जे बिया अधमाचे शिवणे सगळ्यांनी शिवटी पापाच्या ती पाप जन्मले जे पाप योनीमध्ये जन्माला आलेली ते पापाची मूळ जैसे का दगड परी माझ्या काही सर्व ते पाप जन्माला आले मूर्ख आहे दगड आहे पण सर्व भावेने मला खरं असं द्या. मग काय होते जयाचे वाचे माझ्या लाभ गोष्टी गोगी माझे जयाचे मला संकल्प माझे जीव आहे. मग ज्याच्या डोळ्यासमोर सतत माझे मूर्ती दिसते ज्याच्या मुखामध्ये सतत माझं नाम आहे अशी जी असतात ती काय म्हणते माझ्या कीर्तीने दयाचे ठिकाणे नाही श्रवण आपल्या ओळखीत बघायला मी काही एवढे जास्त नाही सांगणार तुम्हाला काय पचवत नाही काय करून जाईल. आगा नावे घेता ओगटी ज्या जमाची शिवटी पाप घेणे गेलेली जन्मले नाव घेतला आणि माणसाच्या जन्मात आलं पाप मध्ये गेले तरी
तुझ्या दृष्टी पुढे माझं घर आणि माझं नाव तुझ्या माझे गावते तरी तू माझी पडू चालत जाते की त्याला काही करावं लागेल काही नाही पण त्याला रूप पाठवायचं मनात आणि त्याचं नाम वाचवून गेले नाम नाम वाचेवर असलं ना काही एकदम वाचा शुद्ध वाचामुळे शुद्ध होत हे शुद्ध करतो आपण कशाने करतो हे साबण ते बोलायला का आशा सगळे करतो शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो शुद्ध नाही शुद्ध कशाने फक्त एक नामाने आणि तो नाम कसा पाहिजे ओखटी पाहिजे म्हणजे चांगलं पाहिजे कसं तरी ते नाम घेतल्या बरोबर समोर राम म्हटलं की राम नाम एका नाम राम घेतला रामाची राम म्हटलं राम आपण अयोध्येचा राम तो जगाचा पुतळा अयोध्ये चरित्र सतत कीर्तीचा ध्यानांत उपास सतत त्याची कीर्ती वर्णन सतत तो असा कसा लहानाचा मोठा झाला कुणी वाढवला कसा वाढला रामाचं सगळं राम म्हणता रामाची विधी केव्हा त्याची कीर्ती आपण मनामध्ये आठवतो राम म्हटलं की राम जन्माला आल्यापासून त्याचे स्मरण करतो कृष्ण म्हटलं की कृष्ण जन्माला आल्यापासून तू जन्म कुठं आला आपला बस तिथून सुरुवात काही मनावर दाखवणे म्हणजे परमात्मा परमात्मा करायचा आपला हितासाठी आपल्या हितासाठी आपण त्याला परमात्मा आपला हित समजलं की आपल्या हितासाठी केला तरच तो परमात्मा आपला फलद्रूप होईल नाहीतर कसा होईल फलद्रूप करून घ्यायचंय ना फलद्रूप झाला कधी ओळखायचं ज्यावेळेस आपण केलेलं पाप आपण केलेली चूक आपल्याला कळाली फलद्रूप होत लागली स्वतःला म्हणाल जगाला नाही आपली चूक आपल्याला कळू लागली तर तो शहाणा होऊ लागला जोपर्यंत आपली चूक आपल्याला कळत नाही तोपर्यंत किती पाता मारू किती चांगल्यापणाच्या मारू परमार्थाच्या मारू संसाराच्या मारू कसले म्हणून जोपर्यंत आपली चूक आपल्याला कळत नाही तोपर्यंत त्या बाळाला उपयोग नाही आपली चूक आपल्याला कळत नाही महाराज गेले का काय सांगतात करतात असं नाही चिपळून राहायला पाहिजे देवाला देव असं नाही मिळत कधीतरी आला कधीतरी पंथातला आहे पंथाचा बोलायचं आम्हाला ते आणि प्रवचन घ्या तुम्ही इथे चिपळून राहायला बरं प्रवचन काय कीर्तन काय सगळे चिपळून राहिले परमात्मा ना आपल्याला टिकवायचं मग त्याच्यासाठी आपण धडपड करायला तुम्हीच नाही राहिले तर बाकीच्याला काय करणार फक्त सांगायच्या चार गोष्टी निघून जाईल काय आला अर्थ एखाद्याची परीक्षा घेतली मी नाही माझे बाबा सांगतात मला या कसाला उठायचं ते बघा बाबा सांगतात कशाला उतरायला लागलं असं नाही परमार्थ गुरुजी सांगायला तो ऐकायला पाहिजे
बाबा माझे चरायला ना, मी कुठं वणीला नाही, एकदम गरिबी परिस्थिती. बाबा ह्याला आम्ही ठिकाणी जायचं आहे. आता ते रडायला येते. हो. परिस्थिती गंभीर असायची. जायचं मी मानगावला यायचं. मग चिंता मिटली. येताना बाबा 100 रुपये किलो टाकायला. चिंता मिटली. कधी सोडलं नाही मला. 100 रुपये तिथं टाकणारच आपण. साधू संतांना कळतं ते कळत नाही असं समजू नका. नुसतं ढोंग घेऊन चालू नका. ढोंग घेऊ बुवा काय ढोंगी बुवा स्वतःचा म्हणजे कल्याण कर आणि जगाचं कल्याण. स्वतःच जगाचं कल्याण करा. आपलं नाही लक्षण झालं जगाचं तरी कल्याण करायचं. नाव असं घ्यायचं, नाव असं घ्यायचं मनापासून अंगाला शहारे यायला पाहिजे. कृष्ण म्हणला की शहारे यायला पाहिजे. रोमारोमात बघायचं कृष्ण कृष्ण काय कृष्ण. आयुष्यभर कृष्ण कृष्ण करत बसलास तरी मिळायचं नाही. रोमारोमात भरायला पाहिजे. राम रोमारोमात भरायला पाहिजे. अष्टभाव सांगितले की नाही. हो राम धरताना हो केस उभे राहणे ना बिंदू येतच आहे केसाच्या मुलात. हो हा उत्पन्न होत्या नंतर बाबा नाही आपल्याला बाबाने गेला तर बाबा घेऊन बाबा तुम्ही आता काय गेला बाबा तुम्ही नक्की नाही मला पटत नाही. ओळखता यायला पण ते दोघेच असते. दुसरंच काय येड्या काय बाळायचं काम. साधू संत मनापासून कोणाजवळ बोलतात. कोणाजवळ जो ऐकणार आहे त्याला ऐकणार आहे त्याला 4 वाटते किती सांगितलं का नाही ऐकणार नाही तर तो उपयोग आहे. अंडा कसं दूध तापवायला स्वच्छाला स्वच्छ असावं तर तो फाटत नंतर. तो कसा जरी असला भांड्यात दूध टाकला तरी जाऊन फाटते. तसंच आहे समोरचा जीव चांगला असेल आणि त्यात साधू संतांनी सांगितलेल्या 4 गोष्टी व्यवस्थित जर त्याने ऐकल्या आणि त्याचं जर मनन केलं. मनन केल्यानंतर त्याचा ध्यास लागला. मनन ध्यास साक्षात्कार कधी असं होईल. माझ्या बाबाने कसं सांगलं मी अक्षर सांगितलं तसंच हे काय भवनासारखं 4 गुरु माऊली कुठलाच गुरुबद्दल अतिशय असता पाहिजे. गुरुबद्दल असं काय मी गुरु आहे सांगते नाही माझ्या नाही येते तिथले माझ्या बाबांचे ते मग तुम्हाला जे माझे असते ते ऐकले तो भाग वगैरे आहे का माझ्या बाबांचं माझ्या मनात भरून हा कामा नाही जागा चालू म्हणजे कामा नाही सोडून ज्याने त्याने म्हणायचं मी गुरु होईल मी गुरु होईल मी गुरु होईल. गुरुगुरु करून गुरु होतो काय. हा 3 नंबर राहावा लागतो त्याला. 3 नंबर चरणाशी बसायला पाहिजे. माझ्या बाबाकडे चरेल मी कुठे होतो वणीला पण रोज दक्षिण दिशेला आहे खायची का म्हणते भक्ती सुलावरची कोणी नाही. भक्ती एवढी पाहिजे देवाला जागा ठेवायची थोडी देवाला पण जागा ज्ञान व्हायला पाहिजे ना. ज्ञान व्हायला पाहिजे
काय काय ज्ञान होऊन पण नाचतात. काय काय दूध गरम केलं एकदम साय आणि उडी वर वर. तरी पण ते नाचतं काय वेळ काही नाही. तसं हे ज्ञान झालं ना, अतिशय ज्ञान झालं, अहंकार वाढला त्याला असं म्हणा. असायला काही टाइम लागत नाही. नम्र बाबा म्हणजे एखादं बोरडायचे असे काय जुन्या लोकांना माहिती आहे. ते नाही. बाबा एखाद्याला असे ओरडायचे की बाबा इतकी रागवतो तसं म्हणायचं. तू करून त्याशी गोड बोलायचं. काही वेगळंच होतं ते त्याचं. ज्ञान प्राप्त करून घ्यायला पाहिजे. गुरुशी नेहमी नंबर करतात. बाबाचा आठवडा पटकन ते भेटून आहे मग तिकडे वळले. नाही तर ती म्हणायला उभी घेतले काय काही लोक असे असतात बोट ठेवून गेले. ह्याची गोबी कुठं नाव चाललं की असे बोट ठेवून गेले. तसं काय बा तुम्ही ठेवू नका. मी एवढा ज्ञानी नाही, मला कळत नाही. माझ्या बाबांनी मुलाच्या गणपती बसून ठेवलं नाही. सांगताना चांगलं सांगणार, वाईट सांगणार नाही, हे लक्षात ठेव. त्याला शिवाय दे, त्याला मार, हे सांगणार नाही. बाबा माझ्या बाबांची संगती, जशी बाबांची सेवा करायची ते मला सांगायचे, ती मी आणली. जायच्या वेळेला तुकारामा माझ्या छातीवर हात ठेवून गेले. 10 मिनिटांनी मला हात मारला. खायची गोष्ट काय, 10 मिनिटांनी हाक मारायची ना आपण झोपलो मग म्हणजे आपण जागृत तिथे राहायला. हनुमंतासारखं राहायला पाहिजे. हनुमंत रामाचं हे संरक्षण करायला होतं का नाही. कोणतरी कोणी शेपटीचा कोणाला लागला पण ते बदमास्ते घालणं घेऊन आई रामाची एवढा तो सावध असतो. आपण तर काहीच नाही, आपण काहीच सावध नाही आहोत काय सावध. मी कुठे चुकतोय का, मी तुम्हाला काय अभद्र बोलतोय का, मी कुठं आले राईपणा करतोय का, हे सगळं सगळं नुसती भक्ती करायची आहे. तुम्ही सकाळची ज्ञानेश्वरी व्हायची, संध्याकाळी देवाला पूजे फुलं आणि देवणी सजवे सगळे काही ह्याला तीच पाहिजे. अंतर्यामी शाणा बाहेरून शाणा नको, अंतर्यामी शाणा. आतमध्ये शिर ना बघ, आतमध्ये काय ते शिर ना बघ. हा कोतला नको बघ, कोतला बघून काय उपयोग. त्यात तो कुठं बसलाय, कसा कसा बसलाय, काय काय करतो हे अजून हे अजून वगैरे काय कुठं प्राण्या उलटा मला येत नाही. उलटा फिरायला सरस कसा उलटा फिरायचा, उलटा कसा फिरायचा. परेपर्यंत जाता की नाही, रोज जाता की नाही परेपर्यंत. लक्षात ठेवा, प्रत्येकाने परेपर्यंत जायचं. नाम खरं का इथं मी तुम्हाला सांगणार नाही. जेव्हा ज्याला अडचण येते तरी मला बाजूला नाही. रोज परेपर्यंत जायचं. परेवर जायचं आणि थांबायचं थोडा वेळ, तिथनं हाक मारायचं, मग पश्चिम पश्चिम ओळख होते. पश्चिम म्हणजे परा शेवट वाणी, पश्चिम तिसरी वाणी, मध्यमा दुसरी वाणी, वैखरी माहिती सगळ्यांना पहिली. वैखरीने नाम घेतलं.
नाही जास्त मुलांच्या इकडे नंतर फोन घेईल तर पप्पा लागेल. सांगतो रोज एक लक्षात ठेवून तुम्ही अंदाज घेऊन बघा पर्यंत मी जातोय की नाही. तिथे गेलं का जास्त नाही 2 सेकंद तरी थांबा. मिनिट म्हणत नाही सेकंद 2 सेकंद तरी थांबा. मग मला पर्यंत येऊन जायचं. असं थांबता येईल थांबण्याचा प्रयत्न केला नाम तिथपर्यंत जातं. आपण घेतलं की तिथपर्यंत जातं. जातो मग तिथं थांबायचं. खरंच थोडा होईना थांबायचं. मग माणूस गेला. असं नाही तुम्ही थांबू शकत. जर बसाल असं नाही थांबू शकत. एकाग्रता घडलीच गरज तरच थांबू शकत. मग 2 सेकंद म्हणते कोण मिनिट पण नाही. मागे मी सगळ्यांना सांगितलं सगळ्यांना सांगितलं तुम्ही ओमचा जप करा. आलं जेवढं वाढत नाही तेवढं वाढत जेवढं. मग जाईल का बापू माझे रोज करतात. हो रोज करतो. एकदा सांगायला ज्यांनी लक्षात ठेवलं तो करतो ना तोच करतो. आमच्या पडलो तर असं ते नाम घ्यायला लागतं. त्या नामाबद्दल आवड राम लिहिला ना ते राम बोलायचं आलं येतच नाही बघा. कसं करायचं कसं करायचं असं डोळे उघडे ठेवून नाही रामे डोळे झाकायचे आणि मग त्या रामाला बघायचे. पहिलं चित्र बघा रामाचं चित्र बघा आणि डोळे झाक डोळे झाकले आणि तो आठवला डोळे उघडले परत झाकवा परत तिकडा आणि ते आपलं चालू आहे ते चालूच ठेवलं. त्याला सोडायचं नाही. मला का ते साठवा आणि मग डोळे उघडे ठेवून पण तुम्हाला डोळे झाकून आपण जे बघायची आपल्या सवय झाली ना मग डोळे थोडं ठेवून पण नाहीतरी म्हणले जेथे जातो तेथे तू माझा सांगायचा देव आहे सांगायची आपल्याला काय सांगतरी कधीच बसेल. आपल्याला ताब्यात ठेवायचं का त्याला आपण ताब्यात आपण त्याला ताब्यात ठेवायचं त्यांनी आपल्याला ताब्यात ठेवायचं. आपण त्याला ताब्यात ठेवायला शिकायला तरच आपल्याला तो तुम्ही म्हणून देवाला आपण आपल्या ताब्यात करतो. जोपर्यंत त्याला आपण आपल्या ताब्यात ठेवत नाही तोपर्यंत तो आपल्याला त्याच्या ताब्यात ठेवत. जोपर्यंत आपण त्याला माझा म्हणून म्हणत नाही तोपर्यंत तो आपल्याला माझा म्हणून. जोपर्यंत आपण त्याला आणत नाही तोपर्यंत तो आपल्याला आलवून जातो. किती पण उदाहरण चालू करता आहे कितीतरी ज्ञानोबाचं आहे तुकारामांचं आहे एकनाथ महाराजांचे गुरुबा काकाचे किती मुक्ताईचे आहे सगळ्यांची त्यांनी काय काय केलं ते अनुभवलं ना तसं मी करायला लागलो तरी पण संतांची संगती मनोमार्ग गती अकळावाची गती येणे पाहिजे. सगळे संत आहेत त्यांचे जे वाङ्मय आहे ते सतत डोळ्यासमोर झाला. त्यांचं वाङ्मय त्या वाङ्मयाची संघ झाला. कुठलं तरी काहीतरी वाचन बसून कुठलं तरी काहीतरी बघत बसून टीव्हीवरची करवा मालिका ते का रामायण म्हणलं तर सगळं ते बघत जेवढं बोलतात ते बोलून घेतलं ते दुसरं पाहण्यापेक्षा रामायण पहा हनुमान पहा असं आहे.
आपल्याला भक्तीची गोडी लागायची म्हणतो. बाकी कुठल्या मालिका बघा नाही सांगितलं तुम्हाला मी. नवीन नवीन खास पाहिजे त्याच्यात आपण म्हणू काही काही वेळेला आपण खूप वाचलंय, रामायण वाचलं की नाही, वाल्मिकी रामायण वाचलंय, भागवत रामायण वाचलंय, महाभारत, आध्यात्मिक रामायण, हे सगळे वाचलंय ज्यांचे झाले आपल्या त्यांना तेवढं तरी आपली माहिती झालं असेल की बाबा ह्याच्यात असं होतं नाही, ह्याच्यात असं का म्हणतात. रामायण आनंद आहे, वाल्मिकी रामायणच फक्त आपल्याला म्हणतात, ह्याच्यापेक्षा आपल्याला पण आहे बरं की वाल्मिकी रामायण. भावाचा 193 अध्याय आहे. किती? 193. आहे त्या वेळ आपल्याला त्याचा पण आम्ही 1 महिन्यात काढला आहे ना बरोबर. आला. 193 सकाळ दिवसभर उद्योगच नव्हता, आम्ही उन्हाळे होतो सगळे. बापू मी सुरवे अण्णा असायचे त्याच्यामध्ये. आणि मिस्त्री आपल्या म्हातारे जास्त म्हातारी माणसं त्यांना घरी काम असेल टाकाऊ माणसं देवाकडे पण जातो मध्ये टाकाऊ. जोपर्यंत नियम मजबूत आहे तोपर्यंत त्याला देवाची आठवण होईल, तो भाग्यवान. तरुणपणामध्ये देवाची आवड ज्याला झाली तो भाग्यवान. आणि म्हातारपणामध्ये जो करायला गेला नाही, त्याला आसन घालता यायचं नाही, त्याला कसं त्याचं चिंतन करायचं ते कळायचं नाही, काय नाही. एक लक्षात ठेवा, तुमची मालिका पूर्ण पाठ होतो. अभंग बोलता वाईट नाही, चांगलं आहे, एकदम चांगलं, पुण्य मिळेल, पाप नाही मिळेल, पुण्य मिळेल. पण त्या अभंगात काय जर कळालं नाही तर ज्ञान नाही, ती भक्ती ज्ञान नाही. ज्ञान व्हावं असेल तर त्या अभंगाला विवेचन करून विश्लेषण करून कुठलाही अभंग नुसता अर्थ झाला असं नाही समजून, अर्थ लागला म्हणजे मला कळाला नाही. माझ्या बापून तुम्हाला नाही त्यातले खास खैली करायला आपण देवाची द्वारे वाचन बरी त्याची मुक्ती झाली. बाबा सांगितलं सगळ्यांना किती लोक बोलतात, किती लोक देवाचे द्वारे उभाक्षण एकच अभंगावर किती वेळ सांगितलं असेल. एक वेळ हुशार आहे, माझ्या सांगतो तिकडे मैताला मुंबईला गेलो, मैताची तिकडनं आलो आणि मामा मुंबईला होते, दादा घरी आले. रात्र झाली, मला आता रात्रीचा एकटा कुठं जाऊ, मामांच्या तिथे गेलो असते. मामांच्या तिथे बसले गेलो, आंघोळ वगैरे केली. मामा म्हणते आता जरा त्याला जेवून घे. मामांचा पहिला दर्शन घेत तशी मी जेवायला जवळ गेलो मामांच्या दर्शन. बाबा आठवत पडलं दर्शन वगैरे एवढ्या रात्री माहित झालं. बाबांचे बंधू कसे आता काय करता, मी हुशार आहे, हुशार बाबा. कारण संतांजवळ बोलायला पाहिजे, हे काय राग हसते बंदिस्ती का ते बोलतो का बाबा. सध्या बारीक करून झालेली पाठ तेव्हा सगळ्याची गोष्ट आहे. हरिपाठ म्हणजे काय, जिरली जिरली हुशार गेली कोणा हे तरी करायला पाहिजे. तेव्हा मला सांगितलं त्याला जवळजवळ 20-25 वर्ष जास्त झाली. 1920च्या आले बाबा तिकडे होते तेव्हा. बाबा 88 ला आले है ना नारायण 82 ला त्याचे आगोळी मी किती वर्ष झाली असते.
तेवढं लक्षात आहे की नाही? तेवढं त्या खाटवर बसून ऐकलेलं लक्षात आहे. म्हणजे 40-50 वर्ष झाले. ते मला म्हणलं इथेच बसा. बाबा इथं कसं मी बसू? मी खाली नाही, इथं बसा. सुरुवात मग हरिपाठ करा. हरिपाठ करा. हरिपाठ काय काय म्हणतात आमचं पाठ आहे, कोण म्हणतात आमचं पाठ नाही. आमचा सगळा पाठ आहे. काय पाठ आहे? अभंग. अभंग पाठ मान्य करतो, त्याबद्दल वाद नाही. पण देवाच्या पाठीवर कसं हे माहिती आहे, हे माहिती आहे. तुम्ही मला तुम्ही हुशारी करता, तुम्हाला तरी माहिती नाही. नाही मला पण, मला तरी कुठं माहिती. माझ्या बाबांनी बोलले म्हणून माझी हुशारी काही बोल नाही. सगळ्यांना नंबर. ज्याने आई बाबाची सेवा केली अजिबात मरण नाही त्यांची. कोणी असेल, ज्यांनी आई बाबाची सेवा केली पडलंच नाही, त्याने नाही देवाची भक्ती केली. मागोली तरी नाव नाही हे पण आहे ना. मागोली नाव ठेवून केलेलं पुढे सगळं गेलं वाया. जगाला दाखवण्याबरोबर टक्कर हे आमच्याकडे एक माणसाने असे त्याने आईची एवढी सेवा केली, एवढी ज्ञाना सेवा केली की संडास पण तूच काढायचे, धुवायचं पण तूच आहे, सगळं करायचं. सगळं पुराण सांगते आई वडिलांची सेवा केली की आपली सेवा आपली मुलं करतात. मग असं का तुम्हाला अविरू तुमची पूरक असत तुम्हीच बघा ना. आता मी ते केले ते तुम्ही मला माहिती आहे, मला माहिती आहे. तिथे कुठेतरी कटुता असेल, थोडी तरी कटुता असली पाहिजे. बरोबर, कुठेतरी थोडी तरी कटुता असली पाहिजे. ती थोडी असेल तरी बघायला, थोडी तरी असेल सुद्धा नाही. आनंदाने. आता मला सांगा, तो रमाकांत कुठेतरी जाते समजणार. रमाकांत नावाचा एक मुलगा होता, तो आपल्या गुरुला शरणी आहे, नवीन यंग. त्याला एवढी गोडी लागली परमार्थाची, एवढी गोडी लागली ते घरीच आहे, गुरूंच्या तिथेच राह. ते पण एकटेच होते, त्यांना पण बरं वाटलं, चला सुट्टीला झालं. त्यांचं सगळं करायचं, जेवण खावण सगळं काय करायचं, नाही मिळालं भिक्षुकी करायचे. करता करता बरेचसे शिष्य होते, एक जमले. आता आपल्या कधी कार्यक्रम जमल्यानंतर त्यांनी सांगितलं, बाबा रे मला आता 1 महिन्यानंतर कुष्ठरोग होणार आहे. हजारो शिष्य होते. 1 महिन्यानंतर मला कुष्ठरोग होणार आहे, तर माझे संगोपन कोण करेल, माझ्याबरोबर कोण येईल. तर मी आता काशीला आता ते बरेच गोष्टी झाली ना, तर मी काशीला जातो. तर काशीला माझ्याबरोबर कोण येईल. आता तो तरुण येईन पोरगा, लग्न झाले, कोणते बाबा मी येईल. त्यांना पण ते आजकाल तरुण येईन पोरगा, हा काय येणार, पण तुम्हाला मी येणार. झालं भगवान, ते व्यवस्थित होते नाही. आणि इथून ते काशीला गेले आणि महिन्या 15 दिवसांनी त्यांना
कुष्ठरोग झाला. कुष्ठरोग झाला तो ह्याच्यातून पू वगैरे गळायला लागला. हा भिक्षुकी मागून आणायचं, हे त्यांच्याजवळ द्यायचं, गुरु खायचे, ते गलते त्याने खायचे, उरल तो हा खायचा. खाल काय त्यांचे तो खायचा. बरेच दिवस झाले. शेवटी देवाला अचंबा वाटला, हा काय तरी सर्व त्रिभुवनाचं राज्य दे, खायची गोष्ट आहे. एवढी सेवा करायची, रोज धुवायचे सकाळ संध्याकाळ, आणि तसं आणलेलं अन्न त्यांनी ते आपण खायचंय. गुरु पण व्यवस्थित होऊ लागले, आणि तो पण दष्टपुष्ट सेवा. होणं करताना ब्रह्मदेव प्रसन्न. ब्रह्मदेव म्हणतो, बाबा काय तुला पाहिजे ते मी देतो. त्याच्या मला काय नाही, तुम्हाला काय मी बोलवलं नाही. शंकर प्रसन्न, त्याला पण तसं. विष्णू येते, विष्णू हट्टच नाही, बोल तुला काहीतरी मी दिल्याशिवाय जाणार नाही. द्यायचंय ना तुम्हाला, देणार हो. माझे गुरु असेच राहू, मला सेवा करायला असेच किती काय माझं जसं आपण माझ्या गुरुना व्यवस्थित होत. खरं की नाही? असंच गुरु असं गुरूंच्या अंगावरचं कोड जाऊ दे, त्यांचे जे दुःख आहेत ते निघून जाऊ दे, असं नाही. पण त्याने त्याला माझ्या गुरुला असंच ठेवू, आणि मला याच्यापेक्षा आवड उत्पन्न कर त्यांची सेवा करायची. देव हसला 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 आणि निघून गेला. तिकडे देव ठणठणीत झाले, अजून देव आहे काय नाही करणार. तिने जगाचा मालक तू, अखंड ब्रह्मांडाचा मालक. किती ब्रह्मांड आहे काय माहिती. आपण बोलतो अनंत ब्रह्मांडे घरी तुहा बालक नंदा घरी. ब्रह्मांड तरी काय, ब्रह्मांड म्हणजे पृथ्वी हा एक अंड आहे. सूर्यकांड, चंद्रकांड, बुधांड, गुरुअंड, हे सगळे अंड आहे. त्या त्या प्रकारची वस्ती असेल, अशी ती अंड अनंत ब्रह्मांड किंवा बालक नंदा. कधी बोलले, ज्यावेळेस त्याला मारला ना वाचला, जेव्हा पाहिलं कोणी देव केली ना, तुम्ही पाहिला ईश्वर मग अशा कोण देव केलं तुझ्याकडे मारलं तेव्हा मारायचं तेव्हा काळजी गोष्ट आहे. मग तिने किती साठवलं असेल, त्या येशूदेवीने देवकीने किती साठवलं असेल, किती साठवलं असेल. 60 लहारी हृदय एकदा हृदय मंदिर केलं ना, ह्याच्यामध्ये साठवलं ते तो परत मारायला नाही. अगदी सोपं आहे, अगदी सोपं. फक्त आपली तशीच अनंत वृत्ती आहे, एकच वृत्ती नाही. आपल्या वृत्ती प्रवृत्ती आणि निवृत्ती त्याच्यापेक्षा काय माहिती. अनंत वृत्ती आहे, कधी कुठून मागं पुढे ते पत्ता लागत नाही. आपली वृत्ती त्याच्याकडे सगळी हिंमत नाही लागली कोणाची फिरायची. माझा कृष्ण केलं, आपण दुसरा काय बघायचा नाही. मला हे ज्ञान होईल की नाही, असं कधी ज्ञान होतो काय हे काही शंका नाही. देवाने स्वतः आणि माझी अशी भक्ती केली ना तरी तुला ज्ञान नाही. त्याला आठवण ज्ञान सुरू राहिलं. आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी योग या तप हे सगळं करायचं.
नुसता एक पायावर तर पायावर उभा राहायचा, एक अंगठ्यावर तर अंगठ्यावर उभा राहायचा, सूर्याकडे बघत राहायचा. मला एक मिनिट नाही सूर्याकडे. सूर्याकडे सकाळच्या वेळेत थोडासा 1-2 मिनिट बघत राहिलो ना आपण, दृष्टी तेजवान होते. ते आमच्याकडे काही येडा होता, आमच्याकडे होत पण ते करून उपयोग काय? बुद्धी आलं नाही, खातो त्यांच्यातच केलं त्यांनी. असं आपण काय आमच्यावर तीस जाऊ दे, तुमचं काय करायचं सांगण्याचं तात्पर्य. सूर्याला आलं, सूर्याकडे बघत राहायचं असं कटडीवर हात सूर्यनारायण. आम्ही असं काय करतो, दृष्टी सतेज कधीच ती नाही होणार, कमी नाही पण. राहू द्या, तुमची आपलं आपल्यासाठी बदलते. आपण काय करायचे आगा नावे घेता कधी आजवेच्या अधमाचे शिवविधी पाप योनी किरती जन्मलेली ते पाप योनी मूर्ख जसे का दगड परी माझ्या खाई दृढ करू. काय म्हणते मूर्ख दगड, माझ्या ठिकाणी गड्ड भरलेले असतात. तसे काही मूर्ख पण असतात, म्हणजे काही कळत नाही. दगड म्हणजे किती पण का सांगा तरी त्याला ते उमगत नाही. पण भाव घडताना जेव्हा त्या ठेवल्या ना, बाकी काय नाही कळलं तर आपण दादा मोठा हुशार आहे. बरोबर ओळखते तो कसे तरी की बाबा सांगायची पुन्हा माहितीच. एक माणूस होता आपल्या मार्ग, बाबांचं सगळं आठवतंय मला. एक माणूस होता, तू रोज टाकून रोज रोज टाकतो तुझी मान, पण नामावर सतत सतत एक दिवस बायकर म्हणते बघ, उद्या मी सासऱ्याला जेवायला बोलवते. एवढा बोलका कसा आला तुम्हाला? बाबांचे सांगण्याची आयडिया. मी परवा 10 वाजता सकाळी बघा, मी परवा 10 वाजता, उद्या संध्याकाळी तुझ्या आईबाबाला बोलवते जेवायला. हा गेला बाजार, ते आपलं सगळं आणलं. आता मी काय बोलत नाही, सगळं आणलं. आला सासऱ्या सासू घेऊन सगळं झालं आणि ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी 6 वाजता 10 वाजता तो झाला. केवढा नियम होता, दारुड्या होता तरी नियम केवढा. दगड मला काय बोलायचं, बाबांच्या काय काय वेळेला ते सांगितलेलं असं आठवण. दगड दगड जरी असला परंतु तो परी माझ्या काही घडलं सर्व भाव. ज्या ठिकाणी घडतेने सर्व भावनेने दगड जरी असेल तर काय कळत नाही, भाजणार नाही, कशाला. पण गुरु माऊलींनी सांगितलेलं ते बरोबर भावनेने धरून आपलं ते बरोबर आहे ना, नक्की ना. तसं कितीतरी येत असतो, अशी करतात ना कार्यक्रमाला कुठल्या येत नाही, काय त्यांचं हे नाही, विश्वास नाही, तेच येते नाही. इथं माझ्या आता कुठून येतील भाऊबंद, ते मला वर्षातून एकदा तरी मिळतील. जाऊ दे मला पेटला, एवढी तरी भावना पाहिजे. तिथं माझे गुरु महाराज बसले, नारायण हे बसलाय आणि सगळ्यांच्या गाठी भेटी एवढी तरी ठेव ना आवड. सगळ्यांच्या गाठी भेटी होती, सगळे मिळतील मला तरच त्याच भाव आहे. नसतं नाम धरत आम्ही नामाचे धारके, फक्त बोलतो
भजन बोलणारे सर्व भावे एक असं ना. आम्ही नामाचे धारक असेच म्हणतात ना. काय नाम नाही, नाम काय नाही, नुसते बोलत काय. मग आपले बोलतात ते ना कोणाला बैठकी चांगलं झालं, तिच्या बायका चांगल्या झालं. अरे ते परवडले, आठवड्यातून एक वेळ तरी जाता येत ना. पण तुम्हाला वर्षातून एक वेळ येत आहे, कशात त्यांना नाव ठेवायची. मी म्हणते काय त्यांना नाव ठेवून त्यांचं कर्तव्य ते बजावत आहे, जाता येते. हजार लावणी असेल तर कापणी असेल तर काही असं जो वार त्या वाराला निघून जाणार आहे. आपल्याला वर्ष असं नाही द्यायचं. तेवढे जागोजाग ते साधनं बांधली, इमारती बांधली ते जागोजाग बांधली. आपण सर्व भावे देवाला शरण गेलो नाही, प्रत्येकाने मनाची ठरली की आम्ही त्यांचं भाग करून दरवर्षी आता त्यांचा भाग करून आपली जी आहे ते याच्यावर कधी वळणावर, त्यांना वळणावर यायला आपण प्रत्येकाने हातभार लावला. प्रत्येक मागे मी काय केलं नाही माहिती, थोडं माझे चांगले खेळ बाबा. आपण एकादशी चालू काय केलं ते एकादशी, प्रत्येक गावाला बापू, प्रत्येक गावाला आज ह्या गावाला एकादशीला त्या गावाला त्यातून काहीतरी निर्माण होते हा उद्देश त्याच्यामध्ये. सगळी जी ठराविक पोरं ती सगळी आहे, ठराविक पोरं सगळी आहे. त्याच्यातून काही कीर्तनकार होईल, काही प्रवचनकार होईल, त्यांनी समाधान वाटलं होतं. बाबांना माझे समाधान वाटत होतं, म्हणजे काहीतरी चाललंय होतंय माझ्या पाठीमागे. त्यांच्या पाठीमागे आपल्याला करायचं, त्यांचं नाव वाढवायचं आपल्याला. ते जे सोडून गेलं ना काहीतरी ताकद दिसायला. आता मग ते होते ते उघडू लागले, विचारलं काय पाहिजे. चांगली अगदी 7-8 अगदी चिपटून झाले त्यात मला माझा आला. काही झालं ना तरी सगळ्यांनी लक्षात ठेवा, देवाला सोडायचं नाही. जे बाबांनी दिलंय ती, जे दिलंय ती अगदी हृदयामध्ये घट्ट बांधून ठेवा, जपून ठेवा, ते अमूल ठेवाय. त्या एक नाम, एक अक्षरी नाम सांगितले नाही, त्याच्यामध्ये ब्रह्मा आहे, विष्णू आहे, महेश आहे, आदिमाय शक्ती आहे आणि परब्रह्म आहे. तर एकामध्ये एक नाव गेला तर एवढी देवांनी पिंड गेली. एकच अक्षर, ब्रह्म विष्णू महेश आदिमाय शक्ती आणि परब्रह्म. आदिमाय शक्ती कधी तयार झाली, विषय नव्हता तयार झाले, ते आपल्याला अगोदर घेता येत नाही. बरोबर, ते तयार सतत 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 त्याचा ध्यास लावायचा. जैसा दिवसांनी बाबा म्हणायचं काय विजंदी करायचं, काय करा विजंदी, जुनी तुम्ही विजंदी करा, जेवणी विजंदी करा. शाळेत पहिला एक दोन गुरुजी सांगायला उद्या एकचा धडा पाठ करून या ना, ज्याचा पाठ झाला का त्याला छडी बस. आता ती पोराला छडी आठवली तेव्हा आमचा अकरकी एकरकी पावकी निकी सगळे पाठ होते. आता 30 पर्यंत पाडे 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 पाठ अकरकी सुट्टी गेली.
हा. पाठ करून घे. चौथी पर्यंत हा शिक्षण चौथी पर्यंत. मग उजळली नाही. मग सगळं धडे होतं अध्याय पुस्तकात इतिहास शास्त्र हा ठीक आहे. तसं आहे जसं शाळेतलं तसं नाही शिकवत. तिकडे शाळा तिथे शिकायचं जातं. एक एक गोष्टी दोन समजतं ना येतं नक्की माहिती आहे. सगळ्यांना असं ना एक एक गोष्टी दोन ते तीन आहे ना. चिना तुला विचारतो तुझ्या पाठीचा तू काय नाही एक एक गोष्टी दोन ते तीन बरं आहे. जमी तेमी हा किंवा 20 पर्यंत जायचं जातात. आता ते पण नाही. सण मजा करायची ना. काय म्हणायचं सातशे किती सातशे किती आता ते जुनी 700 कमी आहे त्या 700 सांगतो. कसं आपलं आहे कुठपर्यंत मी गेलो कसा गेलो काय गेलं ते मागची आठवण नाही झाली तर तुमचं काय झालं. कोण कसा गेलो कुठून गेलो कसा चढलो कसा उतरलो किती वर चढलो किती वेळ उतरलो हे सगळं लक्षात येतं. समजलं ना. समजत असेल तर बोला नाही तर मग आपली कथा सांगतो ना मग. माझी पोरं हुशार झाली सगळ्यांना जी मदत आज तरुणच करते म्हणजे तरुण काहीतरी बोलायचं किती वेळ तिकडे बोलत काहीच करायला माहिती काहीच करायला माहिती काहीच नाही. ती तरुण पोरं आता मोबाईलच्या मागे माझी ना तोंड तर तेवढा जर त्याही परमार्थ केला त्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं. एवढा मन लावून जर त्याला बघितला मन लावून डोळ्याची पापणी त्यांची लवत आपली एक असताना लवत खरं मुद्रा लावला लवल की नाही पण त्याची लवत नाही. एवढं केलं की त्यांना मी म्हणाल बाबा तुम्ही आम्हाला पण त्याच्या नाकाला रोज सांगतो रोज जे करायचं आहे ना ते आत्ताच करा. मग म्हणाल ना तर काही जमणार जीवात काही नाही. मुलं म्हटलं आता मचा अर्थ काय तो आत्ताच करून घे. रचा अर्थ काय तो आत्ताच समजून घे. मग कळणार नाही कृष्ण म्हणजे काय राम म्हणजे काय आताच कळलं मग नाही कळणार. किती प्रयत्न करा तरी नाही कळणार कारण हे सगळं एकत्र होऊ शकत नाही. तुम्ही भक्ती करा याबद्दल वादच नाही. भक्ती करा रोज देव पूजा आरती पूजा सगळं करा. हा राहणार पूजा सगळं करा पण आतला देव पूजाला शिकायला पाहिजे ना. तो कसा बघायचा कसा त्याच्याकडे जायचा कसा त्याला हलवायचा कसा तुम्हाला मोदी शांत राहून शांत शांत काम नसेल तर शांत राहायचं नाही मोबाईल नाही काय टीव्ही नाही काय
शांत राहायचं ना आपण विचार करतो काय असं घेऊन पद्मासन वज्रासन हे काय घालायला पाहिजे असेल तर भाग ते योग्यांचं झालं पद्मासन वज्रासन जे बाहेर नाही ते योग्यांचं झालं ती कोट कुठं ठेवायची हे सगळं सगळं आहे ना हे सगळं माहिती आहे पण त्याचा उपयोग काय नाही तेवढं वर चढवता येईल आपल्याला 10 दरवाज्यातले एक दरवाजा बंद असतो तो परत 9 उघडी आहेत त्यातला 9 आपण एक बंद करायचा आहे नवदा अरे कुठे जमणार आहे ते मूल बंद बंद करायचा काय नाही मला म्हणजे असाच्या बाहेर करून सोपी मला करा त्याला तो म्हणते गेला शिकत पण मध्येच राहिलं ते कुठे मला हे पण तिथे जर शाणा माणूस नसेल ना राम बरोबर त्याने का बाकीच्याने काय करणार कसं उतरवायचं खाली एकदाच चढला हो मग उतरवायचं कसं त्याने काय करणार त्या मार्गे शुद्ध अंतकरणात तुझं नाम चिंतन शुद्ध अंत जगाने बघून आपल्याला जयरी करायचं जयरी बाबा जयरी माझा मोठेपण लागत नाही तुम्ही म्हणा बाबा तुमचे मोठेपण नाही बाबा मला असायचे सगळी माणसांना जयरी करायची बाबा जयरी बाबा निघून गेले तरी मी आलो की जयरी आता ती बरी बरी पोर आहेत ना माझं लक्ष नाही तर बाबा जयरी बाबा मी सवय पाहिजे कुठच्याच बघायचं नाही कोणाला प्रेमाने बारीक एवढं पोर असलं तरी प्रेमाने बघायचं हात म्हणून आपलं जयरी बाबा ते म्हणतात एकदा घरात नाही गेलो सुरुवात मोठे पण नाही माझ्या बाबांचं म्हणजे बाबा जयरी बाबा जयरी बारी बोल नंतर बाय तुम्हाला वाईट म्हणायचे नाही अरे तू त्याला वाईट म्हणते माझ्यात आहे की का आपल्याला ती गोडी असते तुम्ही तुमच्यात मी काय असं नाही मग मीठ लावून सांगायचं दुसरं अरे पण मी तसा आहे का हे पण बघायला पाहिजे फिरून मागे फिरून यायला पाहिजे ताबडतोब आपली चूक आपल्याला कळायला पाहिजे मी काय करतोय ताबडतोब भगवंताचं चिंतन करायला म्हणजे बाप नाही असं नाही आपण पण दुसऱ्याची निंदा करतो निंदा केली परत मागे भगवंताचं नामचिंतन करायचं पण ते सवय की नाही आपल्याला आपण ते चुकतं हात हळद मीठ लावून जगाला सांगतो आता तो गोळा असे दिवाळी असं ते बाबा असं ते सासरा असे ते तू आजी त्यांचं ते बी गोडीने खातात काय नेऊन देतो सर्व खातो नाही आदत लागलेली असते मी बाबा हे का सांगतोय की आपल्याला ते वाईट वाढू नये देहामध्ये नाही देहामध्ये वाईट जीव वाढू नये दुसरं का बरोबर बोलत पण नाही बाबा एवढा जरी बोललं तर मी थांबलो होतो तुम्हाला पण लागली मला लागलेली असतात बाबा आले डोळे समोर काय बाबा डोळे समोर आले कसलं बांधत नाही काय आहे काय करायचं कसलाच नाही गुरु मावली ती गुरु काय आईचं पण नाही गुरु मावलीचं आई वडिलांचं पण नाही तरी गुरु मावलीचं काय शास्त्र म्हणते आई बाप गुरु आणि आईला बाबा कधी कधी आई सगळ्यात जवळची कोण सगळ्यात जवळचा आपला
तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जवळचा कोण जास्त सांगा. बाहेर पण सांगण्यापेक्षा नाही. सगळ्यात जवळचं कोण? आई. सगळ्यात जवळचं आई. बरं आहे का चुकतंय तिकडून ना. सगळ्यात जवळचे कोण? आई. 2 नंबर वडील. आई. 3 नंबर गुरु. 4 नंबर देव. आता आणखी काय सांगू? 5 नंबर देवी. असं ना. कारण कुठला महिना आल्यानंतर देवी येते? हिरव्या अजिबात वर्षात नसते. मार्गशीर्ष महिन्यातच येते ना. मार्गशीर्ष महिना संपला का देवी गेली. देव कुठल्या महिन्यात जाते का? नाही, सगळ्या महिन्यात. काय पूजन तुमचं ना बाबा. देवाने सांगितलं मासा माझी मार्गशीर्ष आहे. मार्गशीर्ष हा सगळ्यात श्रेष्ठ महिना. वारा माझी सोमवार. वारा माझी सोमवार सगळ्यात श्रेष्ठ. तिथी माझी एकादशी. तिथीमध्ये एकादशी सगळ्यात श्रेष्ठ. ऋतू माझी वसंत. वसंत ऋतू सगळ्यात श्रेष्ठ. याना माझी उत्तरायण. आणि काय सांगू बस ना. उत्तरायण माहिती आहे ना. दक्षिणायन उत्तरायण हे सगळे जवळचे आहेत आमच्याबरोबर. लांब नाही. सगळ्यांचं आठवण पाहिजे. आता उत्तरायण आहे चालू आहे. उत्तरायण नंतर लागेल दक्षिणायन. दक्षिणायनामध्ये मरण येऊ नये असं म्हणतं शास्त्र. उत्तरायणामध्ये मरण येण्यासाठी भीष्म शरपंचरी पडून राहिला. उत्तरायणामध्ये जन्म येण्यासाठी मृत्यू येण्यासाठी. मग आता जे साधू संत मरतात ते काय उत्तरायणाने दक्षिणायनामध्ये मिळेल काय वेगळे? त्यांचं त्यांना माहिती आहे दक्षिणायन आज कुठला आहे. माझे बाबा वारले तेव्हा तुम्ही घेऊन नसाल तू होते सगळे. सगळे होते. आई होत्या, आई होत्या, नारायण होते, सगळे होते. जिथं लक्ष ठेवायला पाहिजे तिथं माझ्या बाबाला लक्ष ठेवलं. हो. आणि तोंडाने कुठं सुद्धा काय ते मालिक मला माहिती. पटकन आतमध्ये गेलो घेतलं मारली. महिना बोंब मारली. अरे धावा. साधू संतात तर मरूनच घेतलं. ते पुरुषोत्तम पाटील गेले असं झालं. साधू संतांचं मरण घेऊ. सगळ्यांना घेतो अशांचा मला नथुराम बाबा माझ्या ज्ञानेश्वरी वाचतात. मारताना ज्ञानेश्वरी. प्रत्येकाच्या नशिबात कसा असेल तसं. आता आपल्या नशिबात काय ते काय सांगता येईल. आपण काय मागू ना काय नाही. बरं नाही. पण प्रत्येकाच्या कोणाच्या नशिबात काय असेल ते कोणाच्या नशिबात काय. जेवढं करू ना तेवढं लक्षात ठेवा. आपण काय करतो माहिती पैसा खेळतो जमून आहे ना. कशासाठी पैसे गोळा करून देतो. 1,00,000 2,00,000 4,00,000 करोड रुपये कोणासाठी? पोरांसाठी. बरोबर आहे ना. पोरांसाठी जमवतो. पोरं एकदा बाबा अंतुना थाकायला लागला का बाहेरच्या पडवीत ठेवायला. तुला ते पैसे काय उपयोग. खरं सगळ्या जगात क्वचित असं एका आई वडिलांचे आणि ते सगळं बाहेरची पडवी. त्यांना बाहेर जर दादर असेल ना तर ते दादरा खाली खाट टाकली. ते लवकर जातात ते बरे. लवकर जातात ते एकदम म्हातारा होईल जातात तर ते हाल होतात घेण्यापेक्षा मध्ये केलेलं म्हणत म्हणजे नाव नको त्यांना का किती यायला पाहिजे त्याच्या हातात आहे. तो करील ती पूर्व दिशा. आपण बडबडून करतो बाबा सगळ्यांचं कल्याण होईल आणि चांगलं वागायचं. सगळ्यांची ही माझी बहीण आहे, ही माझी बाय आहे, माझी आय आहे असं समजून चालायचं.
हा माझा दादा आहे, हा माझा मामा आहे, हा माझा बाबा आहे, हा माझा मुलगा आहे असं समजून पुरुषांनी सगळ्यांनी असं जर केलं ना तर नंतर होईल. नंतर होईल. हा, त्यामुळे देवाची पण भावना वाटते आपल्याला. तिथे भावना पण देवाबद्दल पण भावना ना. अगा नावे घेता उपटे आद आधुरिया आत्माची चिवडली तिची पाप योनी किरती जन्मले जी ती पाप योनी मूर्ख जसे का दगड परी माझ्या ठाई झडले भावच दोन वारांची चांगला शक्ती घ्या. मी काय पर्यंत म्हणणार नाही. तर माझी आता शिवा नंतर महाराजांच्या माझ्या लोकांच्या चरणी पूर्ण कुंडली श्री विशेष श्री विष्णु जय